हॅलो फ्रेंड्स, कॅलेंडरवरची तारीख बघून तुम्हालाही एकदम जाणीव झाली आहे का की फक्त एक महिना? होय, या वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरू झालेला आहे. आणि डिसेंबर म्हणजे काय तर आठवण कशाची? तर आपल्या न्यू इयर रिझोल्यूशनची. या वर्षाच्या सुरुवातीला आपण कितीतरी गोष्टी ठरवल्या होत्या ना. फिट राहायचंय, नवीन स्किल शिकायचंय, रोज पुस्तक वाचायचंय, पण त्याचं काय झालं? काही जणांनी ते यशस्वीपणे पूर्ण सुद्धा केलं असेल आणि काही जणांना काही कारणास्तव ते जमलं नसेल. म्हणजेच तुमच्याकडे मोटिवेशन होतं पण डिसिप्लिन नव्हती. पण घाबरू नका, आपल्या हातात अजूनही काही दिवस आहेत बरं का. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सुपर इफेक्टिव्ह टिप्स देणार आहे, ज्याने तुम्ही या महिन्यामध्ये तुमचे रिझोल्यूशन्स नक्कीच कॅचअप करू शकाल. तर चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रिझोल्यूशन रियालिटी चेक. याची स्टेप नंबर 1 काय करायचंय की तुमच्या वर्षाच्या सुरुवातीच्या रिझोल्यूशनची यादी करा. त्याच्यानंतर फिल्टर करा ती यादी, म्हणजे जे तुमचे रिझोल्यूशन पूर्णत्वाकडे आलेले आहेत ते त्याच्यातून वगळा आणि जे पूर्ण झाले नाहीत ते लिहून काढा आता. आणि आता त्याच्यातून महत्वाच्या 3 गोष्टी निवडा किंवा 3 रिझोल्यूशन्स निवडा की ज्या तुमच्यासाठी सर्वात महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते या महिन्यात पूर्ण होऊ शकतात, एका महिन्यात पूर्ण होऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही यावर्षी जर रिझोल्यूशन केलं असेल की मी 5 किलो वजन कमी करणार आहे, मग आता ते एका महिन्यात पॉसिबल आहे का? नाही. मग तुम्ही ते गोल असं बनवा की याच्याऐवजी मी रोज व्यायाम करेन. हे रिझोल्यूशन अचिवेबल आहे आणि सोपं आहे जास्त. याच्या पुढची स्टेप आहे की तुमचे जे रिझोल्यूशन्स आहेत ते स्मार्टली ठरवा. म्हणजे ते छोटंसं असलं पाहिजे. खूप मोठंच्या मोठं रिझोल्यूशन करून काय एका महिन्यात ते होणं पॉसिबल नाहीये. आणि ते या वेळेत टाइम बाउंड करा, म्हणजे डिसेंबर महिन्यात ते पूर्ण होऊ शकेल, म्हणजे तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करू शकता. आता पुढे आपल्याला कामाला लागायचे. म्हणजे काय करायचंय तर प्रत्यक्ष तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करायचा आहे. तर याच्यासाठी 2 नियम पाळायचे. नंबर 1 20 मिनिट्स रूल आणि नंबर 2 अकाउंटेबिलिटी. 20 मिनिटाचा नियम 20 मिनिट्स रूल म्हणजे काय आहे? तर तुम्ही निवडलेल्या रिझोल्यूशन साठी रोज फक्त 20 मिनिटे द्या. म्हणजे 20 मिनिटे व्यायाम, 20 मिनिटे नवीन भाषा शिकणे किंवा 20 मिनिट पुस्तकाचे वाचन. 20 मिनिटे खूप कमी वाटतात ना, पण ते सातत्याने जर केले तर महिना अखेरीस तुम्ही खूप मोठी प्रगती केलेली असेल असं तुमच्या लक्षात येईल. दुसरा नियम आहे जबाबदारी घ्या. तुमचे हे रिझोल्यूशन किंवा लक्ष्य एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला सांगा. त्यांना सांगा की रोज तुम्हाला विचारायला पाहिजे त्यांनी की तुम्ही ते लक्ष्य पूर्ण केलं आहे की नाही. यालाच अकाउंटेबिलिटी पार्टनर असेही म्हणतात. पुढचा नियम आहे नो झिरो डे. म्हणजेच असा एकही दिवस नको जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काहीच केलं नाही. अगदी 2-3 मिनिटं जरी काम केलं तरी चालेल, पण 0 नको. फ्रेंड्स, डिसेंबर महिन्यामध्ये खूप सेलिब्रेशन्स होत असतात. तर आपल्या या ध्येयांचाही एक उत्सवच साजरा करा. म्हणजे जेव्हा तुम्ही सलग 1 आठवडा 20 मिनिटांचा नियम पाळाल तेव्हा स्वतःला एक छोटीशी भेट द्या. त्यामुळे तुम्हाला अजून जास्त मोटिवेशन मिळेल. आता एक महत्वाची टिप देते. या महिन्यात परफेक्शन सोडून द्या. परफेक्टची वाट बघण्यापेक्षा प्रोग्रेसवर लक्ष केंद्रित करा. 100% काम नाही झालं तरी चालेल,
पण 70% जरी झालं तरी या वर्षी तुम्ही खूप काही मिळवलंय असं समजा. तर मंडळी, वेळ कमी आहे पण आपले इरादे मजबूत आहेत बरं का. या एका महिन्यात तुमच्या आयुष्यात काय बदल करायचा आहे ते आत्ताच ठरवा. तुमचं रिझोल्युशन काय आहे आणि तुम्ही ते कसं पूर्ण करणार आहात हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. कारण मिशन रिझोल्युशन मध्ये आपण सगळे सोबत आहोत नाही का. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.